नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात सध्या प्रचंड उलथापालथ चालू आहे आणि ज्या टप्प्यावरती निर्णायक टप्प्यावर युद्ध आलं आहे ना मित्रांनो, इथून पुढच्या काही दिवसात ना बाजारामध्ये मोठी उलथापालथ दिसेल. मला निफ्टीच्या चार्टवरती ना किमान 1000-1500 अंकाची मोठी मूव दिसते. कशी काय ते तुम्हाला सांगेन, पण एक सांगतो मित्रांनो, ज्या पद्धतीने युद्ध ताणलं गेलं, मला वाटतं आता 35वा दिवस आहे, कुठच्याही क्षणी ते भडकेल किंवा एक चांगली गुड न्यूज तरी येईल. पण ज्या दिवशी एखादी गुड न्यूज येईल ना मित्रांनो, मार्केट जे शार्प रॅली देईल ना, सर्व ट्रेडर्सला गुंतवणूकांना मालामाल करेल. पण ही कशी समजायची आपण की मोठी मूव येईल? हे टी व्हीच्या बातम्यांवरनं तिथं नंतर येणार, कारण पहिली मूव येणार नंतर बातम्या येणार आणि बातम्यांच्या आधारे ट्रेड करता येणार. पण असे काही रिव्हर्सल पॅटर्न्स आहेत जे आपल्याला चार्टवर दिसायला भेटतील आणि त्याच्या आधारे म्हणजे तो जर पॅटर्न जर आपण शिकलो, त्याच्यावर चांगला अभ्यास केला आणि तो जर आत्मसात केला ना मित्रांनो, दुनियेच्या अगोदर तुम्हाला समजेल की मोठी मूव येणार आहे की नाही. तुम्ही पहिल्यापासून सुसज्ज राहा. अच्छा, ही नुसती आपण ज्या पॅटर्नबद्दल बोलतो ती फक्त लॉंग टर्मसाठी किंवा पोझिशनसाठी नाही, तर इंट्राडेमध्ये सुद्धा ज्या मूव्स येतात, म्हणजे तुम्ही जर कालचा इंट्राडे बघितलात निफ्टीचा, सो तुमच्या लक्षात येईल बघा, सो जवळजवळ 176 पासून तो जवळजवळ 760, म्हणजे किती वर गेला बघा तुम्ही. म्हणजे निफ्टी बँकमध्ये तर जवळजवळ 1600-1700 पॉईंटची इंट्राडेमध्ये राहिली. म्हणजे आमच्या विद्यार्थी आहेत मंगला सुभाष गुंजाळ म्हणून, त्यांनी काल त्या सेन्सेक्सची निफ्टी एक्सपायरी असताना जवळजवळ 13,400 रुपये कमवले एका लॉटमध्ये. आणि मला खरोखर खूप आनंद होता जेव्हा आपले सामान्य कुटुंबातली माणसं, जी गृहिणी आहेत, ज्यांना शेअर मार्केटचं खूप मोठं ज्ञान नाही आहे, पण थोडासा अभ्यास करून, थोडीशी प्रॅक्टिस करून ज्या पद्धतीने ते काम करणार आहेत ना, ते खरोखर अचंबित करणार आहे मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला मागेही बोललो की आमच्याकडे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी कालचे महिनाभर लोक रडत आहेत, मार्केट खाली चाललं आहे, पोर्टफोलिओ रेड होतो आहे, मार्केटमध्ये खूप अस्थिरता आहे, प्रीमियम हाय झाले आहेत वगैरे वगैरे. पण अशाच अस्थिर कालावधीत, अशाच संकट समयी आमचे दीपक वैद्यांसारखे पण आहेत, ज्यांनी 5,000वरनं 1.25 लाखापर्यंतचा प्रॉफिट नेला आहे 5,000च्या कॅपिटलमध्ये. खूप जण आहेत, मग त्या भूषण माळवे असतील, आमच्या श्रद्धाताई असतील, खूप विद्यार्थी आहेत, आनंद आहे, जितेंद्र आहे, खूप खूप विद्यार्थी आहेत. आणि मग खरोखर मला कमाल वाटते की जर एवढ्या अवघड बाजारात म्हणजे ह्या सध्या मार्केट टेक्निकलचं किंवा फंडामेंटलचं राहिलंच नाही, हे सगळं न्यूज मार्केट चाललं आहे. आणि अशा कमालीच्या अस्थिर बाजारात जर हे विद्यार्थी असा भरघोस बक्कळ नफा मिळवत असतील, तर विचार करा, ज्या दिवशी मार्केट स्थिर स्थावर होईल, ज्या दिवशी मार्केट टेक्निकलवर चालेल, त्या दिवशी हे कुठे असतील. आणि म्हणून मित्रांनो एकच सांगेल की तुमचा जर काही लॉस झाला असेल ह्याच्या अगोदर कधी, किंवा तुम्ही मार्केटला कंटाळला असेल, तर मी तुम्हाला एकच महाभारतातले कृष्ण सांगतो. महाभारतामध्ये श्रीकृष्ण एकदा अर्जुनाशी संवाद साधत होते ना रणांगणावर, तेव्हा अर्जुनाला वाटलं की माझं आता सगळं संपलं आहे, हे युद्ध आता संपत चाललं आणि आम्ही पराभवाच्या दिशेने चाललो. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतात की युद्ध संपलं नाही आहे, तर तू आता विजयाच्या वाटेवर आहे. सो ट्रेडिंगमध्ये पण तसंच असतं मित्रांनो. मार्केट तुमचा संयम चेक करतं. मार्केटमध्ये काय उलथापालथ आहे मला माहीत नाही, पण जर तुम्ही तुमच्या डिसिजनवर ठाम आहात, तुमच्या स्ट्रॅटेजीवर ठाम आहात, जर तुम्ही तुमच्या सेटअपवर ठाम आहात, तर तुम्हाला पैसा मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. सो आजच्या दिवशी आपण बघणार आहोत की असे कुठले, आपण सगळ्या पॅटर्नबद्दल नाही बोलत, अशा 2-3 मुख्य पॅटर्न आहेत जे तुम्हाला इंट्राडेमध्ये तर सपोर्ट करतीलच, मग ते 5 मिनिटाचा टाईम फ्रेम असो, 15 मिनिटाचा. पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण जिथे आपण संपत्ती निर्माण बोलतो, जिथे आपण वेल्थ क्रिएशन करतो, त्या डे टाईम फ्रेममध्ये किंवा मोठ्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला चांगले स्टॉक्स सध्या आता कमी किमतीत भेटत आहेत, डिस्काउंट रेटमध्ये. सो असे कुठले स्टॉक्स आहेत की जे आपल्याला एक चांगला पैसा पुढे एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून तयार होतील. सो त्या गोष्टीचा आपण चेक करणार. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, थोडा पण स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्धतीत हे चाललं आहे, युद्ध चालू आहे आणि युद्धाचे
आता परिणाम काहीच नाही मित्रांनो. मग मी मागे जसं बोललो कदाचित इलेक्शन आहेत 4-5 राज्यांमध्ये त्याच्यामुळे असेल वगैरे. पण तुम्हाला त्या दिवशी माझ्या FBवर तुम्ही बघितलं असेल की मी एक पोस्ट टाकली होती की ऑर्कल नावाच्या कंपनीने एक सकाळी 6:30ला ईमेल पाठवला आणि ताबडतोब 30,000 लोकांच्या नोकऱ्या बाजूला झाल्या. 30,000 लोक एका झटक्यात बेरोजगार झाले. ह्याचा अर्थ काय? हे का होतं? आणि ही सुरुवात आहे. याच्या पुढे मोठ्या प्रमाणात का? कारण ऑइलच वाढलं, ऑइलचेच रेट वाढले, लोकांचं एक्सपेंडिचरच वाढले, तर ते कॉस्ट कटिंग करणारच ना. आणि मला तर टेन्शन ते आखाती देशात जे आपले 1-1.5 करोड लोक आहेत त्यांचं आहे. कारण ज्या पद्धतीत इराणने सांगितलं की सगळ्या आम्ही टेक कंपन्यांवरती हल्ला करणार, आणि मला वाटतं ॲमेझॉनवरती हेडक्वार्टरवर त्यांनी हल्लाही केला. आणि जे चालू आहे ना ते खूप भयानक आहे मित्रांनो. कारण देव करो हे युद्ध लवकर संपव, पण युद्ध लवकर संपल्यानंतर सुद्धा त्याचे परिणाम खूप वर्ष आपल्याला भोगावे लागतात, खूप वर्ष. कारण शेवटी हे आखाती देश आहेत किंवा जो इराणसारखे देश आहेत की ह्यांचा झालेला लॉस हे कुठून कव्हर करणार आहेत? तर पेट्रोलचे भाव वगैरे वाढवूनच. आणि आम्ही तर 85% पेट्रोल डिझेल जे ऑइल आहे ते आम्ही इम्पोर्ट करतो आहे. सो सगळ्यात मोठं कमोड आपल्याच देशाचं मोडणार आहे. इतरांचंही मोडेल, पण आपल्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे. कदाचित कल्पना नसेल, कोरोनाच्या काळात कोरोना आपल्याकडे यायच्या अगोदर 8 महिने अगोदर मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगत होते, तेव्हा मी फुटबॉल आणि सुवर्ण कोकण करत होतो, तेव्हा मी बोललो की कोरोना जेव्हा भारतात येईल ना तेव्हा सगळ्या कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल, पण एक सेक्टर आहे ते जबरदस्त फॉर्ममध्ये असेल आणि ते सेक्टर असेल ग्रोसरी. कारण भले कोरोना होऊन देत, लोक लॉकडाऊनमध्ये राहून देत, पण लोक खायचं सोडू शकत नाही. ओके, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर सांडू शकत नाही. आणि त्याच्याच आधारे आम्ही कोरोना यायच्या अगोदर स्वयंभू फुटबॉल नावाने काही मॉल सुरू केले, ज्याच्यामध्ये लोक घरपोच जाऊन ग्रोसरी आयटम विकत होते. मित्रांनो, त्यावेळेस लोकांनी थोडंसं वेगळा अर्थ घेतला त्याचा की हे असं थोडी चालणार आहे हे वगैरे. पण एक सांगतो, त्याच्यानंतरच तुम्हाला डीमार्ट, स्विगी, तुमच्या ते बिग बास्केट वगैरे हे सगळ्यांचा उदय हा त्याच्यानंतरचा. पण सुवर्ण कोकणने त्या गोष्टी अगोदर हेरल्या होत्या आणि नुसत्या हेरल्या नव्हत्या, तर त्यावर प्रॉपर कामही केलं होतं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, 450 ते 500 लोकांना त्याच्यामधून ॲक्च्युअल रोजगार भेटला होता, जे विक्रेते होते ते. आणि तो माल मॅन्युफॅक्चर करायला जे शेकडो कामगार होते किंवा मशिनरी होत्या त्या वेगळ्याच होत्या मित्रांनो. आजही मला असं वाटतं संपूर्ण परिस्थिती बघून की येणाऱ्या काळात लोकांना मार्केटशिवाय पर्याय नसणार. याचं कारण प्रचंड महागाई वाढणार, नोकऱ्या जाणार, लोकांचं भागता भागणार नाही आहे. आणि मग प्रत्येकजण एक सेकंड इन्कम, एक एक्स्ट्रा इन्कम, एक पॅसिव्ह इन्कमसाठी धावणार. आणि मला वाटतं मित्रांनो, ही जी टकटक आहे ना तुमच्या दारावर ये परत वाट बघू नका. मार्केट प्रचंड पैसा देतो, हो प्रचंड पैसा देतो, प्रत्येकाला देऊ शकेल, प्रत्येकाला देऊ शकेल, पण त्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. तुम्हाला तो अभ्यास थोडा अभ्यास म्हणजे काय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. आमच्याकडे मी तर आता ह्या निमित्ताने एक स्कीम काढली आहे की ज्यांना खरोखरच मार्केट शिकायचं आहे, प्रॉपर अभ्यास करून व्यावसायिक पद्धतीने काम करायचं आणि एक चांगला एक्स्ट्रा इन्कम आपल्या कुटुंबासाठी, आपल्या फॅमिलीसाठी करायचं आहे, त्यांच्यासाठी मी जो आमचा अभ्यासक्रम आहे, जो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं शुल्क असतं 10,000 ते 15,000, तो संपूर्ण अभ्यासक्रम हा मोफत द्यायला जातो आहे. ज्याच्यामध्ये बेसिक ऑफ स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं स्टॉक मार्केट आहे तरी काय, नाही त्याच्यात सुरुवात कशी करावी आणि कुठल्या अशा मूलभूत गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये ते मांडलं. त्याच्यानंतर मार्केट तर समजलं, मार्केटमध्ये काम करायला सुरुवाती आपण करू, पण स्टॉक कसे ओळखायचे, बेसिक ऑफ स्टॉक मार्केटनंतर फंडामेंटल ॲनालिसिस, कुठली कंपनी आहे जी पुढे जाऊन चांगला रिटर्न देऊ शकेल, ती कंपनी ओळखावी कशी, तिचं फायनान्शियल जी गोष्टी आहेत त्या कशा सहज सोप्या पद्धतीने आपण समजून घ्याव्यात, त्यासाठी फंडामेंटल ॲनालिसिस म्हणून जो कोर्स आहे तोही कोर्स मी फ्रीमध्ये देतो आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेक्निकल ॲनालिस्ट. ठीक आहे, स्टॉक चांगला आहे, कंपनी चांगली आहे, पण ती नेमकी वर कधी जायला सुरुवात करणार आहे. अच्छा, वर गेल्यानंतर त्या स्टॉकमध्ये आपल्याला स्टॉप लॉस कुठपर्यंत ट्रेल करायचा आणि कधी आपला नफा बुक करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव जिथे आहे तो जो महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे, जो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना 10,000 ते 15,000 रुपयाच्या शुल्कात देत होतो, तो सगळा अभ्यासक्रम आम्ही मोफत देतो आहे. पण अशाच लोकांना ज्यांना खरोखर सिरियसली ह्या शेअर बाजारात व्यावसायिक पद्धतीने काम करतो, ज्यांच्या आतमध्ये आग आहे, काहीतरी करायचं आहे,
आपल्या हातातला कामधंदा सांभाळून, नोकरीधंदा सांभाळून, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी त्यांना काहीतरी खरोखर करायचं हे मनापासून आहे ना, अशा लोकांसाठी मी करतो. त्यासाठी करायचं काय, सो मित्रांनो लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल. त्या लिंकवरती तुम्हाला फ्रीमध्ये एक अकाउंट ओपन करायचं आहे, डीमॅट अकाउंट, आणि तुम्हाला फक्त तो फोटो मला पाठवायचा आहे. तुम्हाला तो सगळा अभ्यासक्रम विदाउट एनी कॉस्ट, फ्री ऑफ चार्ज तुम्हाला मेल केला जाईल. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचं बघणार आहोत ना, ते हे की हे जे ट्रेंड रिव्हर्सल आहे, म्हणजे आता खूप जणांना वाटतं की अरे हा स्टॉक तर आता 50% खाली आला पाहिजे, हा आता घेतला पाहिजे. नाही मित्रांनो, खाली पडणारा स्टॉक घेणं म्हणजे फॉलिंग नाईफ पकडणार, म्हणजे पडणारा सुरा पकडण्यासारखा आहे. तो अजून किती खाली जायला माहीत नाही, पण आपण एक प्रिसाइज एंट्री ठरवू शकतो ह्या पॅटर्नच्या साहाय्याने. आणि मी सगळ्या पॅटर्नबद्दल बोलणार नाही, काही महत्त्वाचे जे पॅटर्न आहेत ना, ओके, जे अतिशय प्रभावी आहेत आणि खूप छान आपल्याला फायद्यात येतात त्यांच्यावर बोलणार. हां, फक्त एक डिस्क्लेमर लक्षात घ्या, मी ज्या स्टॉकबद्दल नाव घेतो आहे, ज्या इंडेक्सबद्दल नाव घेतो, हे सगळ्या गोष्टी ज्या मी करतो आहे, बोलतो आहे ना, त्या फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी करतो आहे. मी इथे कुठल्याही प्रकारची टिप्स अथवा रिकमेंडेशन देत नाही. आणि स्टॉक मार्केटमध्ये रिस्क असते तर हो 100% असते, किती असते तर ती आपण ठरवतो. आणि त्यासाठी एक अभ्यासक्रम किंवा एक अभ्यास करणं गरजेचं असतो, जेणेकरून तुम्हाला स्टॉप लॉस प्रॉपर लावणं, तुमचा लॉस मिनिमाइज करणं किंवा त्याला कंट्रोलमध्ये करणं, ह्या गोष्टी सोप्या होतात. हां, पण एक गोष्ट आहे, हा सेटअप तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करेल की कुठल्या लेवलला तुम्ही एक प्रिसाइज एंट्री घेऊ शकता. ओके. उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा आता हा स्टेट बँकेचा स्टॉक आहे. हा स्टॉक कुठून कुठे आला आहे बघा ना मित्रांनो. तर हा स्टॉक आला आहे जवळजवळ 1238 वरनं आता तो आला आहे 986. किती टक्के खाली आला आहे बघा जरा तुम्ही. तर हा स्टॉक आला आहे जवळजवळ, तुम्ही जर बघाल मित्रांनो, हा नाही म्हटलं तर 15-16% तो खाली आला. असे खूप स्टॉक आहेत जे 40%, 50% वर गेले. खूप लोकांच्या डोक्यात आहे की माझा पोर्टफोलिओ पूर्ण रेड झाला आहे, कुठले स्टॉक ठेवले पाहिजेत, कुठले स्टॉक काढले जायचे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर महत्त्वाचा आहेच, पण अशा लोकांसाठी की ज्यांना नव्याने सुरुवात करायची आणि त्यांना एक प्रॉपर लेवलला चांगले स्टॉक घ्यायचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेलच. पण जे इंट्राडेमध्ये काम करतात मित्रांनो, त्याचं कसं असतं की मला समजलं पाहिजे की सर्वांच्या अगोदर की मार्केट कधी रिव्हर्स होत आहे, तो स्टॉकमध्ये कधी रिव्हर्सल येत आहे, आणि हे समजायला आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असेल. सो माझी विनंती एकच आहे, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि हां, तुम्हाला ज्या गोष्टींचा आवडत आहेत किंवा जी गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे ती कमेंटमध्ये आठवण लिहा. सो इथे मी काय करतो, इथे 2 प्रकारामध्ये येतो आहे. एक प्रकार तर मोठ्या टाईमफ्रेममध्ये, म्हणजे डे टाईमफ्रेममध्ये, जेव्हा मला पोझिशनल किंवा स्विंगसाठी काम करायचं आणि एखादा स्टॉक निवडायचा आहे, तर कुठला पॅटर्न जो आहे तो मला फायदेशीर पडतो आणि तो कुठल्या लेवलवर असणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी कुठला इंडिकेटर मला मदत करू शकेल जो अतिशय प्रभावी असेल आणि खूप छान पद्धतीत मला एक चांगली कन्फर्मेशन देऊ शकेल. सो इथे जर तुम्ही बघितलात मित्रांनो, मी सुरुवातीला आता डे टाईम फ्रेमवर येतो. ओके. सो मी आता पुन्हा सांगतो की मी हे जे माझं ॲनालिसिस करतो, हे माझा एवढ्या वर्षाचा जो अभ्यास आहे, अनुभव आहे, त्या आधारे करतो. तुम्ही कुठलाही डिसिजन घ्यायच्या अगोदर पहिली स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करा, चेक करा, आणि कुठलाही ट्रेडिंग अथवा इन्व्हेस्टिंग करण्याच्या अगोदर तुमचे जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांचा सल्ला मसलत आठवणी करा. ओके. सो इथे मी काय करतो माहिती आहे मित्रांनो, डे टाईम फ्रेममध्ये. सो मला कुठला पॅटर्न छान आवडतो, तर मला हा सगळ्यात जास्त आवडणारा पॅटर्न जो आहे ना, तो हा आहे मित्रांनो. हा एक मस्तपैकी पिन बार असतो आणि त्याच्या पुढे एक कन्फर्मेशन कॅन्डल. ओके. सो ह्याला आमच्याकडे बॉटम फॉर्मेशन पण बोलतात, आणि आज आपण मोस्टली ह्याच एका पॅटर्नबद्दल बोलणार आहोत जास्त प्रमाणात. पण ह्याच्यासोबत काय करतो आपण, जेव्हा आपला हार्ड अर्न मनी लावतो ना मित्रांनो, तेव्हा थोडंसं आपल्याला अजून कन्फर्मेशन, म्हणजे समजा एखादी गोष्ट तुम्हाला पटते की हे केलं पाहिजे, आणि जर अजून 2 लोक सांगतात, ते तज्ञ आहेत की नाही यार बरोबर बोलतोस, हे बरोबर आहे, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाटतो. सेम ट्रेडिंग अथवा इन्व्हेस्टिंगमध्ये कसं असतं की एका स्ट्रॅटेजीवर डिपेंड्स न राहता, एका प्रक्रियेवर डिपेंड्स न राहता, जर तुम्हाला 2-3 ठिकाणी जर कन्फर्मेशन भेटला ना, तर त्याच्यातून मिळणारा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खूप वेगळा असतो. सो इथे जर तुम्ही बघितलात, आता आपण SBIचं बघूया. ओके. एका लेवलला बघूया, हा कुठून वर गेलेला तुम्हाला दिसतो आहे. ओके. त्याची सुरुवात कुठे झाली तुम्हाला इथे दिसेल बघा, हा एक पिन बार आहे. ओके. म्हणजे मार्केट, आणि हा पिन बार बॉटम फॉर्मेशन हे कसं असतं की मार्केट खाली 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 येतं आणि एका लेवलला असा पिन बार तयार होतं की जिथे
तुमची हे असते घसरण असते ती थांबते आणि तिथे बायर्स तिला पुश करतात आणि दुसऱ्या दिवशी तिथे पुन्हा एक चांगली कॅन्डल तुम्हाला दिसते, ग्रीन कॅन्डल. सो तो बॉटम फॉर्मेशन. पण ह्याला अजून एक गोष्टीची जर एक चांगली जोड दिली, आपण पुन्हा बघूया कुठे कुठे हा दिसतोय तुम्हाला. आता इंटरनलमध्ये बघा, दिसतोय तुम्हाला हा बघा, एक छान मार्केट खाली येत होतं, खाली खाली खाली, आणि इथे एक मस्तपैकी पिन बार झाला आणि मग थोडंसं त्याने बेस बनवला आणि त्याच्यानंतरची जी मूव आहे ती बघा ना मित्रांनो, ती बघा. ज्या वेळेस पिन बार बनतो त्याच्यानंतरची गोष्टी बघा. आणि हा जर पिन बार एका प्रॉपर लेवलला बनला, कुठली लेवल ते मी तुम्हाला सांगेन, तर तिची जी प्रभाव जो असतो ना तिचा, तो भन्नाट असतो. ओके. सो आज आपण फक्त बॉटम फॉर्मेशनबद्दल बोलणार आहोत, कारण मार्केट ज्या पद्धतीने घसरलं आहे, कित्येक वर्ष दिवस जे युद्ध चालू आहे, कधीही मार्केट रिव्हर्स होऊन जाईल. आणि बोलतो ना, एखादा जो घायल मनुष्य असतो ना, तो खूप घातक असतो. सो निफ्टीचा जो बुल आहे, जो सध्या घायल झाला आहे आणि तो खूप घातक आहे, तो कधी शिंग वर कडेल जंप घेईल ना सांगता येत नाही आहे. आणि त्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. इथे बघा, दिसतंय तुम्हाला छानपैकी एक पिन बार झाला आणि त्याच्यानंतरची रॅली बघा, अजून तुम्हाला दिसले बघा. ओके. अजून बघूया कुठल्या स्टॉकमध्ये तसं दिसतंय. ओके. मी डे टाईम फ्रेम लावायचं विसरलो. आणि सध्या आपण डे टाईम फ्रेमच बोलूया. दिसतोय तुम्हाला मस्त खाली 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 आलं, एक पिन बार बनला, एक कन्फर्मेशन कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतरची मूव बघा. ही किती साधारण मूव नाही मित्रांनो, ही मूव जवळजवळ ही 22% मूव आहे. किती दिवसामध्ये माहिती आहे? फक्त 21 दिवसामध्ये. ओके. पुन्हा बघूया, हा कुठला ग्रुप आहे? हा टाटा कन्सल्टन्सी बघा, दिसतंय तुम्हाला. परत हा बघा, डीमॅट ॲव्हेन्यू, दिसतोय तुम्हाला. एक मस्तपैकी मार्केट घसरत्याने एका लेवलला मस्त एक पिन बार बनला, त्याला कन्फर्मेशन कॅन्डल भेटले आणि त्याच्यानंतर मार्केट बघा. लार्सन बघा, दिसतंय तुम्हाला, छान वरून खाली आला. किती खाली आला बघा जरा. ओके. हा जवळजवळ 23% खाली आला आणि त्याच्यानंतर एक मस्त पिन बार बनली आणि मग बघा. ओके. सो खूप तुम्हाला इथे बघा, टायटन बघा, ही बघा, दिसतंय तुम्हाला. सो मग पिन बारवर फक्त लक्ष करून चालेल का? तर नाही. तर त्यासाठी पिन बार कुठे बनतोय तो महत्त्वाचा आहे. एकतर ह्या बॉटम फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ना मित्रांनो एक डाऊन ट्रेड असला पाहिजे. ओके. आणि एका की लेवलवरती, ती लेवल कुठे कशी चेक करायची ते तर मी सांगतो. तुम्हाला तो पिन बार दिसला पाहिजे आणि त्याला सोबत एक कन्फर्मेशन कॅन्डल पाहिजे. आता अशा वेळेस मी काय करतो, मी डायरेक्ट हा एक मस्तपैकी मुव्हिंग ॲव्हरेजचा बँड लावतो. हा जर बँड बघितला, तुम्ही लिहून घ्या, तुमच्या लक्षात येईल. ह्या बँडमध्ये मी काय केलं आहे तुम्हाला दाखवतो. मी 2 हे लावलेत, एक 100चा लावला आहे, सॉरी हा बघा, एक 150चा लावला आणि एक 200चा लावला. एक 2 मुव्हिंग ॲव्हरेज मी लावले आहेत. ओके. त्याच्यासोबत मी काय केलं आहे, तर त्याच्यासोबत मी लावला आहे RSI लावला आहे. RSIची सेटिंग काय पुन्हा सांगतो, हे मी डे टाईम फ्रेममध्ये पोझिशनलसाठी, स्विंगसाठी, स्टॉक सिलेक्शनसाठी मी ही पद्धत वापरतो आहे. ही पद्धत तुम्हाला फायदाच देईल असा मी दावा करत नाही आहे, पण तुम्ही ही पद्धत, ही जी स्ट्रॅटेजी आहे, ही तुम्ही बॅकटेस्ट करा, चेक करा, पेपर ट्रेड करा, लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला वाटतं की ही स्ट्रॅटेजी खरोखरच फायदेशीर आहे, तर मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. कारण अशाच एक चांगल्या भन्नाट स्ट्रॅटेजी ज्या तुम्हाला प्रचंड फायदा आणि कॉन्फिडन्स देतील, त्या तुम्हाला मोफत मी यूट्यूबवरती देऊ शकेन. सो आठवणीने लाईक करा आणि कमेंट्स करा मित्रांनो. सो पहिली गोष्ट काय झाली, आपले पिन बार पाहिजे. दुसरी गोष्ट ही लेवल पाहिजे, 150 आणि 200चा बँड. आता 150 आणि 200च्या बँडमध्ये काय पाहिजे, तर मला प्राईस जी आहे ना, प्राईस ही खालून वर आलेली पाहिजे. हॅलो, प्राईस खालून वर आलेली पाहिजे. दिसते तुम्हाला, प्राईस ही खालून क्रॉस केलेलं पाहिजे तिने. ओके. सो इथे आता हे जे पडतोय ना, तेव्हा मी त्या स्टॉकमध्ये हात नाही घालणार. खूप लोक सांगतात की तुम्ही बॉटम फिशिंग करा, आता कमी पैशात स्टॉक भेटतोय तो घ्या. तर नाही, जसं मी सांगितलं ना की तो पडणारा स्टॉक अजून किती पडेल बी डोंट नो. मला त्या रिस्कमध्ये पडायचं नाही. मला कन्फर्मेशन पाहिजे की यस, आता खरोखरच हा स्टॉक सावरला, हा इंडेक्स सावरला आहे, तेव्हाच मी हात घालेन. आणि मी काय करतो मित्रांनो, ज्या वेळेस हे बघा इथे खाली खाली चालला, आता कमी नाही खाली गेला, तुम्हाला दिसतोय इथे
की इथे जर मी विचार केला की इथे मी ह्याच्यात एंट्री घेईन, तर नाही, इथून किती खाली आला बघा तो, इथून तुमच्या लक्षात येईल हा जवळजवळ 24% खाली झाला, परवडणार नाही आहे. ओके, हा बघा इथून सुद्धा बघा किती खाली आला. ओके, सो मला तिथे नाही काम करायचं आहे. मला काम काय करायचं आहे, मला जेव्हा तो खालून वर येतोय आणि तो ह्या आपला जो बँड आहे आला ज्याला आपण गोल्डन झोन बनवू, तिथे तो सपोर्ट घेतोय, तिथे एक चांगली एंगल कॅन्डल दाखवते, एक मोठी बऱ्यापैकी एक चांगली कॅन्डल दाखवते. ओके, सो तिथे तो स्टॉक माझ्या इंडेक्स वॉच लिस्टमध्ये येईल. नंबर 1 काय केलं मी इथे मी पिन बार किंवा मी इथे इनगल्प कॅन्डल बघितली. इनगल्प कॅन्डल म्हणजे एक मोठी बऱ्यापैकी कॅन्डल की जिथे एक चांगली बाईंग मला दिसते. ओके, सो ही कॅन्डल माझी अलर्ट कॅन्डल झाली. ही कॅन्डल माझी अलर्ट कॅन्डल झाली आणि मी बघितलं की माझ्या एका चांगल्या लेवलला 150 आणि 200चा जो क्रॉस ओव्हर आहे, जो झोन आहे ज्याला आपण गोल्डन झोन बोलतो, तिथे ती कॅन्डल बनली. आणि त्याच वेळेस अजून एक मोठं काम झालं आहे, ते म्हणजे RSI 50च्या वरती आलं आहे. हॅलो, आपण किती घेतल्या, 3 कन्फर्मेशन घेतल्या मित्रांनो, 3 कन्फर्मेशन. एक तर तो ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड होता, नंबर 1. नंबर 2 की ती प्राईज आहे तिने 150 आणि 200चा जो झोन आहे मुव्हिंग एव्हरेजचा, तिथे त्याने सपोर्ट घेतला. एक चांगली इनगल्प कॅन्डल दिसली की जिथे मला बघायला भेटलं की चांगली बाईंग त्या स्टॉकमध्ये दिसते ह्या लेवलला. आणि त्यावेळेस तो जो ट्रेंड आहे त्याच्या स्ट्रेंथ आहे की नाही हे चेक करायचं आहे, म्हणून मी काय केलं, RSI लावला. आणि RSI तुम्ही जर बघाल तर सिम्पल हे आहे, 14चा जो SMA डिफॉल्ट आहे त्याच्यात मी काही चेंजेस नाही केल्या, जसाच्या तसा लावला. फक्त मी काय केलं, स्टाईलमध्ये मी 50चा जो बँड आहे ना तो खाला आहे. ही जी रेड कलरची लाईन दिसते ना ती 50 दिसते आणि जी हिरवी लाईन दिसते तो RSI. सो इथे मी काय केलं, डबल नाही ट्रिपल कन्फर्मेशन घेतला. आपला हार्ड अँड मनी आहे, तो असाच थोडी लावू शकतो आपण. स्टॉक चांगला आहे, फंडामेंटली चांगला आहे, सगळं मी बघितलं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा मला टेक्निकल ॲनालिसिस करायचं आहे, तर त्यावेळेस मी अशा पद्धतीत काम करतो. तर पहिली गोष्ट काय केलं मी तर इथे एक पिन बार किंवा इनगल्प कॅन्डल बघितले. पिन बार जरी असली तरी मला सेकंड कॅन्डल जी असते ना ती इनगल्प कॅन्डल असेल तरच मी त्या स्टॉकला किंवा त्या इंडेक्सला मी वॉचलिस्टमध्ये घेतो. नंबर 1. नंबर 2, ही प्राईज ॲक्शन कुठे घडली आहे, 150-200च्या वरती आहे का, तर यस. सो माझा काय झाला, कन्फर्मेशन नंबर 2 भेटला. आणि कन्फर्मेशन नंतर 3 नंबर की RSI माझा खालून वर आला आणि तो 50ला त्यांनी क्रॉस केला. जर समजलं नसेल, कन्फ्यूज झाला असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पॉज करून बघा. आणि हे जे मित्रांनो सांगतोय ना मी, एवढं लाख मोलाचं आहे ना, ज्या दिवशी तुम्ही कराल बॅक टेस्ट करून प्रॅक्टिस करून काम, तर तुमच्या लक्षात येईल की एवढी मोठी स्ट्रॅटेजी सरांनी आधी साध्या सोप्या पद्धतीत शब्दात सहजपणे ती फ्री सांगितली. सो प्रॅक्टिस करा, बॅक टेस्ट करा, चेक करा. आणि एक मला तुम्हाला विनंती आहे, प्रत्येकाने आज बॅक टेस्ट करून, आज किंवा उद्या तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, आज तर संडेच आजच करा आणि मला कमेंट्समध्ये लिहा प्लीज मित्रांनो की ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली. आता जर तुम्ही इथे बघितलात, ही गोष्ट होती 2025ची ऑक्टोबरच्या. त्याच्यानंतर हा स्टॉक किती पळाला हो मित्रांनो, बघा हा स्टॉक त्याच्यानंतर जवळजवळ 22% पडला पुऱ्या वर्षभरात. अजून जर तुम्हाला बघायचं असेल तरी बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया सेम. ओके, छान इथे प्राईज ॲक्शन घडली आणि ह्या लेवलनंतर, ह्या झोननंतर हा स्टॉक किती वर गेला असेल बघा. सो ही अतिशय महत्त्वाची, म्हणजे जे म्युच्युअल फंडवाले वगैरे आहेत ना, ते 200चा EMA जास्त होता, 55% गेला एका वर्षात स्टेट बँकेचा स्टॉक. ओके, इंटरनल बघा खालीच आहे. ओके, इंटरनल नंतर तुम्हाला ती मूव समजेल बघा. ज्यावेळेस ह्या झोनवरती क्रॉसओव्हर भेटतं, सगळे कन्फर्मेशन भेटतात, त्याच्यानंतर हा किती गेला होता तो बघा तुम्ही, साहेब 62 रुपयावरनं तो जवळजवळ 200% वरती गेला होता. 200 काही जास्तच जातो आहे. तुम्ही जर बघितलात सो तुमच्या लक्षात येईल, जवळजवळ हा स्टॉक ह्या लेवलवरनं 2023पासून आतापर्यंत जवळजवळ 460% वरती गेला होता. ओके, आपण इथे जरी पकडला ना तरी तो खूप होतो. ओके, आज 350% वरती गेला होता. सो साधी सोपी सरळ आणि सहज प्रक्रिया स्ट्रॅटेजी आहे. आपण काय करतो, आपण मार्केटला एवढं कॉम्प्लिकेट करून ठेवलं आहे ना मित्रांनो की बस रे बस. ओके,
सो कशी वाटली तुम्हाला स्ट्रॅटेजी? आवडली तर नक्की कमेंट्समध्ये लिहा. काय होतं मला ना कॉन्फिडन्स येतो स्वतःला बोलताना, आणि अजून काहीतरी त्याच्यात चांगलं दाखवायचं, अजून काहीतरी त्याला एक पॉलिश करून एक तुमच्या हातात द्यायची इच्छा होते. सो प्लीज प्रत्येकाने कमेंट करणे, लाईक मात्र नक्की करा. आणि हां, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, भले मोफत भेटत असेल, भले सहज सोप्या पद्धतीत भेटत असेल, स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका मित्रांनो. तुमच्या अशा सगळ्या मित्रांना पाठवा, कारण ह्या युद्धाच्या आगीत तुम्हीच भरडले जाणार नाही, तुम्हीच होरपळले जाणार नाही, तर सगळेजण होरपळले जाते. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो ना मित्रांनो, जेव्हा आपला पाया मजबूत करतो. आणि म्हणून नेहमी तुमच्या तुमचा हात हे असे असायला हवे वर, असे नाही, मागणारे नसले पाहिजे, तुम्ही देणारे असले पाहिजे. सो हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला, नक्की तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवा आणि त्यांना त्याची प्रॅक्टिस, अभ्यास करायला सांगा. आवर्जून फोन करा, नुसता पाठवू नका, व्हिडिओ शेअर करू नका. तर त्याच्यावर टायटल लिहा की हा आवर्जून माझ्यासाठी एकदा व्हिडिओ बघ म्हणून. काही नाही, कुठले पैसे नाहीत, काही नाही, पण चेक करा. ओके, सो आता आपण इंट्राडेवरती येऊया मित्रांनो. ओके, सो मी इथे RSI परत लावतो. ओके, ऑलरेडी लावलेला काढतो. ओके, सो ही झाली लॉंगसाठी, पोझिशनलसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी. कारण काय झालं आहे, मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही बघितलं युक्रेन युद्ध झालं होतं रशिया, त्याच्यानंतर आम्ही सगळा आमचा जोर स्विंग ट्रेडिंगवर घेतला आणि एक स्टॉक 1-2 महिना एकच स्टॉकमध्ये आम्ही ट्रेडिंग करत होतो आणि भन्नाट पैसा भेटला. खूप लोकांची तक्रार होती माझी मागे की सर आम्ही कोरोनामध्ये असायला पाहिजे होतो, काय त्याच्यानंतर मार्केटने रिटर्न दिला वगैरे वगैरे. मित्रांनो, सेम सिच्युएशन आता आली आणि प्रत्येक गोष्ट दोनदा घडते. सेम आता झालं, सगळे स्टॉक 40-50% खाली आले. इंडेक्ससुद्धा खूप चांगल्या लेवलला खाली आला आहे. आणि इथून वरती जो जाईल ना मित्रांनो, जसं मी मगाशी बोललो, जो व्यक्ती घायल असतो ना, तो खूप घातक असतो, जबरदस्त मग तुम्हाला पुढच्या काही दिवसात पाहायला मिळेल. पण तुम्ही त्यासाठी तयार आहात का? सो तुम्ही तयार असणं, तुम्ही प्रॅक्टिस करणं, तुम्ही अभ्यास करणं, तुम्ही चांगल्या मेंटरच्या अंडर काम करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. पैसा फुकट, आता खूप जण बोलतात की सर मी करतो पण ह्या यूट्यूबवर बघून, त्या यूट्यूबवर. ठीक आहे, तुम्ही त्याच्यात नॉलेज घ्याल, पण ते अर्धवट असेल. आणि अर्धवट नॉलेजने मित्रांनो खूप घातक असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप घातक असतं, कारण खूप जणांचे मी बघतो ना ट्रेड, त्यांना पडले नाही आहेत. तुम्ही टिप देता का, तुम्ही हे देता का, म्हणजे हे अभ्यास करणार, हे टिप देणार, त्या आधारे ते पैसा कमवणार, असं नाही होत ना मित्रांनो. तुम्ही जेव्हा एखादा ट्रेड घेता किंवा तुम्हाला एखादा ट्रेड समजतो किंवा एखादा स्टॉक समजतो, स्टॉक वर जाणार आहे, सो ज्या वेळेस तुम्हाला त्याचं लॉजिक समजेल ना की तो स्टॉक का वर जातोय, त्याच्यामागचं रिझन काय, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सने थांबू शकाल आणि एक मोठा नफा, एक मोठी रॅली तुम्ही कॅच करू शकाल. पण जर तुम्ही टिपच्या आधारे, कुठल्या तरी रिकमेंडेशनच्या आधारे, कुठल्या तरी न्यूज चॅनलवर बघून जर तुम्ही तो ट्रेड घेतला, तर तात्पुरता थोडेसे पैसे बघितलात की खुश, पटकन बाहेर, पण लॉसमध्ये मात्र खूप वेळ राहणार. आणि जर तुम्हाला असं नाही करायचं तर तुम्हाला प्रॉपर समजून घ्यायचं, शिकून घ्यायचं. कारण मार्केटमध्ये पैसा प्रचंड आहे. हजारो नाही, लाखो नाही, करोडो रुपये लोक रोज कमवतात. मग किती जण गमवतात ते खूप जण. मग हे गमवणारे कोण असतात, तर हे असेच असतात ज्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं, एका रात्रीत श्रीमंत व्हायचं असतं. त्यांना वाटतं अभ्यास वगैरे गेला झूट आहे, कोणता तरी एक चांगला ॲडवायझर भेटला, टिप घेतली, मी श्रीमंत होईल, कुठलं तरी सॉफ्टवेअर घेतलं, मी श्रीमंत होईल. नाही मित्रांनो, जर सॉफ्टवेअर घेऊन जर श्रीमंत झालं असतं तर सॉफ्टवेअर कंपन्या श्रीमंत झाल्या असतं ना, त्याने तुम्हाला का सॉफ्टवेअर विकलं असतं. पैसा बनवायचा आहे तर स्वतःला वेळ द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, काम करावं लागेल, सराव करावा लागेल. आणि मग बघा, ह्या जगात तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही पैसे मिळवण्यापासून. सो ज्याला वाटतं ना मला सिरियसली काम करायचं आहे, दोन गोष्टी. एक तर ज्यांना नव्याने सुरुवात करायची आणि त्यांना मार्केट समजून घ्यायचं, शिकायचं आहे, त्यांच्यासाठी मी सांगितलं की त्यांना माझ्याकडे जो अभ्यासक्रम आहे आमचा विद्यार्थ्यांचा, ज्याचा आम्ही शुल्क कधी 10,000 कधी 15,000 घेत असतो, तो संपूर्ण अभ्यासक्रम मी त्यांना फ्री देईन. पण कधी, जी डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपनिंगची जी लिंक दिली आहे त्याच्या आधारे जर तुम्ही अकाउंट खोला, त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, मी तुम्हाला ताबडतोब तुम्हाला ईमेल करेन. नंबर 1. नंबर 2, जर तुम्हाला मार्केट माहिती आहे पण तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी समजून घ्यायची आहे, साध्या सोप्या पद्धतीने मार्केटला मध्ये काम करता आणि एक चांगला सातत्यपूर्ण नफा मिळवायचा आहे. सो मित्रांनो, आमचे 2 कोर्स आहेत.
आणि त्यातला हा जो एक कोर्स आहे ना, तो तर भन्नाट कोर्स आहे इंट्राडेचा. तो तर सगळ्यात म्हणजे आजवरचा सगळ्यात कमी प्रशिक्षण शुल्क असलेला कोर्स आहे आणि त्याच्यावर आता आम्ही 50% ऑफर ठेवली आहे, डिस्काउंट ठेवला आहे, अप टू 50% डिस्काउंट. ओके, तो करू शकता. आणि दुसरा जो आहे ना, तो आमचा खूप सगळ्यात मुख्य कोर्स आहे आणि सगळ्यात जबरदस्त कोर्स आहे, तो म्हणजे हा मेंटरशिप कोर्स. हा 1 वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो. सगळ्या गोष्टी हाताला धरून शिकवल्या जातात. प्रॅक्टिकल बेस ॲडव्हान्स स्टॉक मार्केटची ट्रेनिंग असते, लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट ॲनालिसिस असतं, त्यासाठी तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये घेतलं जातं. आणि इथे आम्ही BTSTसाठी कुठला ट्रेड घ्यायचा, इंट्राडेसाठी कुठला घ्यायचा, मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल, ह्या सगळ्या गोष्टीचं लाईव्ह मार्केटमध्ये ॲनालिसिस करत असतो. आणि वेगवेगळे जे डिफरंट कंडिशन्स असतात मार्केटला, त्याला नेव्हिगेट कसं करणं, प्राईज ॲक्शन काय, कुठलं इंडिकेटर जास्त प्रभाव. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा आमचा जोर असतो हा 3 वाजताची जी आमची स्ट्रॅटेजी आहे तिच्यावर असतो. कारण 3 वाजेपर्यंत सगळा आम्हाला डाटा येतो, ऑप्शन डाटा येतो, मार्केटचे कंडिशन समजते, सगळ्या गोष्टी. आणि तिथे आम्ही ठरवतो की कुठला ट्रेड आहे जो आपल्याला गॅपअपसाठी किंवा गॅप डाऊनसाठी जायचा आहे. सो जे नोकरी धंदा करतात पण त्यांना एक चांगला पैसा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी मी नेहमी सांगतो की तुम्ही ज्यावेळेस BTST आणि स्विंगवरती काम कराल ना, प्रॉपर सेटअपच्या सहाय्याने जबरदस्त असेल मित्रांनो. सो ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. ह्या दोन्ही कोर्समध्ये आम्ही काय केलं आहे, अप टू 50% डिस्काउंट ठेवलं आहे काही दिवसांसाठी. सो ज्याला वाटतं की मला खरोखर चांगलं काम करायचं आहे, सिरियसली काम करायचं आहे आणि मार्केटमध्ये लॉजिकच्या सहाय्याने, अभ्यासाच्या सहाय्याने, व्यावसायिक पद्धतीने एक सातत्यपूर्ण काम करायचं असेल ना, परिणाम मिळवायचे असेल, तर हा कोर्स हा तुमच्यासाठी मिळतो. सो आता आपण ह्याच्यामध्ये जाऊया की इंट्राडेमध्ये आपण कसा पॅटर्न, हा सेम पॅटर्न एकतर इनगल्फ कॅन्डल किंवा पिन बार, पण ती कुठल्या लेवलवर बघतो. तर इंट्राडेमध्ये मोस्टली आम्ही काय करतो मित्रांनो, इंट्राडेमध्ये आम्ही ह्याच्या भानगडीत जात नाही, तर आम्ही मोस्टली VWAPची मदत घेतो. कशी ती बघा, इथे आम्ही 5 मिनिटाचा हे करतो आणि ह्या 2च गोष्टी बघतो. बघा इथे सेम RSI अबव 51 आणि ही जी कॅन्डल किंवा हा जो कॅन्डलस्टिकचा जो पॅटर्न आहे तो VWAPच्या जवळ असला पाहिजे. आणि मग इथे काय होतं, इथे आम्हाला सोपं पडतं की इथे आमची जर एंट्री घेतली तर प्रिव्हियस कॅन्डलचा लो आमचा स्टॉप लॉस असतो. आणि मग तुम्ही बघा खूप लोक बोलतात की सर तुमच्या विद्यार्थ्यांचा नुकसान जे असतं, लॉस जो असतो तो खूप कमी असतो, पण प्रॉफिट एवढा जास्त कसा असतो. त्याचं एकमेव कारण, एक तर त्यांना सांगितलं जातं की ट्रेड नेमकं कधी करायचा असतो, एक. दुसरी गोष्ट, सेटअप शिवाय ट्रेड करू नये. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही एंट्री घेता, एक तर ॲक्च्युली त्याचे टायमिंग असतात. जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की 9:30 ते 8:30 ही इमोशनल ट्रेडिंग असते. ओके, सो तिथे नवख्या लोकांनी जाऊही नये शक्यतो. आणि खरी ट्रेडिंग असते ती दुपारी 1-1:30 नंतर असते, जिथे तुम्ही बघात की ज्यावेळी एक्सपायरी असते. एक्सपायरीची ट्रेडिंग मला खूप का आवडते म्हणजे अतिशय कमी पैशामध्ये, कमी कष्टात ना, जर तुमचा प्रॉपर सेटअप असेल, प्रॉपर अभ्यास असेल तर प्रचंड पैसा तुम्ही मिळवता, प्रचंड पैसा. कारण अव्वाचे सव्वा हे होऊन जातात. फक्त तुम्हाला ती योग्य दिशा धरता आली पाहिजे. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा सांगेन मित्रांनो, थोडासा अभ्यास, थोडासा सराव खूप गरजेचा आहे. ओके, सो इंट्राडेमध्ये आम्ही काय करतो आहे की VWAPच्या जवळ ती प्राईज ॲक्शन बघतो, पण ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही RSIला खूप महत्त्व देतो. जोपर्यंत RSIच्या वर जात नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात एंट्री घेत नाही. आणि एकदा RSI वर झालं, कॅन्डल तशा पद्धतीने कॅन्डल, मग ते पिनबार असो किंवा इनगल्फ कॅन्डल असो, जर आम्हाला ह्याच्या VWAPच्या जवळ भेटली का त्या कॅन्डलला आम्ही त्याची एंट्री घेतो आणि प्रिव्हियस कॅन्डलचा लो आमचा स्टॉप लॉस असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रेड कंटिन्यू कशा करतो, तर ट्रेड कंटिन्युएशनसाठी सगळ्यात सोपी गोष्ट, आम्ही फक्त आणि फक्त बॉलिंजरचा पॉईंटचा अतिशय कल्पकतेने वापर करतो. कारण इथे मला समजलं की बाबा मला VWAPला एक चांगली प्राईज ॲक्शन भेटली, RSIने पण सपोर्ट केला, कन्फर्मेशन दिला, मग आम्ही ह्या सगळे VWAP वगैरे बाजूला काढतो आणि फक्त बॉलिंजर बँड जोपर्यंत मिडल बँडच्या वरती आहे प्राईज आहे तोपर्यंत आम्ही त्या ट्रेडमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो खूप सोपं आहे हो. लोकांनी त्याला एवढं कॉम्प्लिकेटेड केलं ना, कारण कॉम्प्लिकेटेड केल्याशिवाय कोर्स पण विकले जाणार नाही ना. आणि मला कोर्स बिर्सची काय पडली नाही. मी पुन्हा सांगितलं ना की जर तुम्हाला खरोखरच जिद्दीने, प्रामाणिकपणे काम करायचं असेल ना, सो तुम्हाला सगळा कोर्स जो आहे ना तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त डिस्क्लेमरमध्ये जी लिंक आहे त्याच्या आधारे अकाउंट खोला आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. ओके, सो खूप जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे, साधी सोपी स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला आवडली काय मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर करायचा आहे मला आवर्जून तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. आज इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी आणि तुमच्या भांडवलाची काळजी घ्या आणि प्रचंड नफा मिळवा, यशस्वी व्हा. धन्यवाद.